दिल के सारे दर्द को तुझे गले लगाए भूल जाती। बिना बोले बस ऐसे ही मन का सब निकल जाने देती। तेरे सीने से लग आंखें बंद कर सब कुछ आंसू से बह जाता। तेरे हाथों की नरमी से कहीं ना कहीं मेरा मन शांत हो जाता। उस अंधेरे कमरे में जब तेरे दिल की धड़कन को मैं साफ से सुन पाती, कहीं ना कहीं अपने गमों को मैं ऐसे ही भुलाए बैठती। क्या उसके होने की खुशी किसी गम से बड़ी है क्या? मन को ये शिकायत लगती, पर क्या करूं मन ना जाने इस काश की भाषा कि अपने सारे दर्द को इस काश के बहाने छुपाए बैठती। हमारी सबसे प्यारी प्रतीक्षा जो आज शिवाजी महाराज का पौड़ा सुनाने वाली है। नेक्स्ट। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भला भलांना फुटलाय घाम, याला कोण घातले तर दार मूर्ती बेगमा। बडी बेगम म्हणजे आणि आधी शिवाजी आई बरे का, नजर येत तिच्या अंगार, दरबार झालं गपकार, कोणी केईना पुढाकार, सहाऱ्यांनीच मानली हार। तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम गाएंगे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान। जिथं जागता जरूर सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिरडून। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं गोड दळ पायदळ, फौज फाटालही बापकळ, अंगिता हत्तींचं बळ, पाहणारा कापे चंचळ। वाटेत भेटेत त्याला चिरडी, ठेचीत खानाची सेना निघाली, गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढववा हुंदर, चिंतेत पंत सरदार। पण आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबा हे केवळ आमचे पुत्र नव्हे तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे। या मातेने हा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमान कसा ठेचावा, डोक्यात गनिमी खावा, बेटीचा भाट सांगावा। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान नाकी त्याला जाण। शिवाजी राजाच्या करवती, शिवाजी राजाच्या करवती, त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रची, करील काही कल्पना युक्तीची रची। खानाच्या भेटीसाठी बरं का मंडळी, अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार अफसा शामियाना उभारला होता। आणि अशा या शामियान्या कानडौलत रुलत आला, कानडौलत रुलत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला। बरं का, जीवा महारा नावाचा एक डोंबारी होता। अहो म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला। राजाला पाहून बघता शिवाजी राजांना पाहून अफजल खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी, जिरा जिरा जी। पण आपला राजा पण काय त्याच्या गुरुचा चेला नव्हता ना। राजा थोर पाहत त्याची न्यारी, राजा थोर पाहत त्याची नारी, साऱ्या चित्ताची सावध भारी, जिरा जिरा
गेला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कट्टरीचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत भथम गाला चिलखत भथम गाला खानाचा वार फुगा गेला आणि खान गडबडला तितक्यात महाराजानं पोटामध्ये बीच ढकलला पोटामध्ये बीच ढकलला वाघनख्यांचा मारा केला वाघनख्यांचा मारा केला तडाला पाडलं पोटाला तडा गेला खानाचा बगळा बाहेर आला जी जी बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले हे प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त साचले पाप सारे गे पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लावील ही गुलामीची ही वाट लावील ही गुलामीची ही वाट मराठीशाहीचा मांडला काट जी 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 मराठीशाहीचा मांडला काट जी जी मांडला हा मराठीशाहीचा काट जी 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 छत्रपती Actually, everyone is a mystery, right? So I don't know what is she is going to perform here. You guys have any guesses? Singing. I even don't know. You know? No. I'm so sorry. So it's your time, Ruby. Thank you so much, Swati. आदरणीय विद्यादात्री व गुरुजनो परम पूज्य विषय निष्णात व श्रेष्ठियो તેમજ હૃદય સમીર મિત્રો wow I love these question mark faces you know this is exactly how I feel when you constantly speak Marathi in front of me all these students are an example and now I'll continue some more in Gujarati then it is a rap रैपिंग को ऐसा कहा जाता है कि इट्स नॉट अ पार्ट ऑफ म्यूजिक आई बिलीव इट टू थोड़ा बहुत बट इन गुजराती वी हैव अ छंद छंद दैट आर chronologically ordered which can be sung together so as Ganpati Bappa is worshipped here similarly Dwarkadish that is the Krishna is worshipped in Gujarat henceforth I am going to sing a rap in the modern terms and a chant in Gujarati about that गड़े जुगनो कन्हैयो बड़े दिल जीते ना रहो ने भालो लागे प्राणे प्रेम नो करे एना मन मशहूर करे भाई कोई ना वे जाने पण तू जाने ताना कन्नडानी અને તારો એના મનનું એ કરે તો કરાવ તો ને સમદામ જોડે બેટ કોઈ પણ પ્રેમમાં પડે એના માટે એક રમત છે ભલે પછી ભલે નકા ટેકા થઈ જાય નટી કટ નકરાડો જાણે દંડજી ન દરવો ને પ્રાણ થીએ તારો એ તો લાગે બહુવાર જીવન જીવાડે વળી સૌને નચાડે અને દુનિયાના રંગો એની નજરે બચાડે મને મીઠું લાગે જેવું બધાને ફસાવે અને એના સુર ચાલે આખા જગતને રમાડે અને હસતો હસાવતો ને ગીત ગવડાવતો રાજી રાખે દુનિયાને મુખ મલકાવતો એને નો છવાજી ઘરે ગમે તેનો જાદુગર દિલને મિલાવે ગમે તેવો કારીગર રંગે રંગીલો અને થોડો છે રંગીલો મારો કાનુડો ગોપીને સગન રે તો મજીલો થેન્ક યુ breathtaking performance now Yes. Yes. Yes or no? Yes. So, next, let me introduce a person actually who is present over here now and carrying the technical department of our program. Nagesh Patil. काही दोन महिनेच राहिले आता कॉलेज संपायला एक कविता सादर करतोय तुम्हा सर्वांसाठी ही कविता आमच्या अकोल्याच्या एका व्यक्तीचीच आहे अनंत राऊत यांची कविता आहे तर सादर करतोय दुःख अडवायला
उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. पुढे कविता लिहितात बघा. आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आखरी शिकलाय रे. जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू. Happy birthday. अतिशय गोड पद्धतीने आपण सरांचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे आणि सरांची मिमिक्री ऐकून खरंच आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळालं की आम्ही सुद्धा असंच काहीतरी करू शकतोय. आणि याच्यानंतर आपलं टॅलेंट सादर करण्यासाठी आपला फोटोग्राफर उर्फ आदित्य इथे येतोय. गुड आफ्टरनून एवरीवन. आज मैं एक पोइट्री आपके सामने सुनाने जा रहा हूँ. ये मैंने तब लिखी थी जब मेरा आखिरी दिन था औरंगाबाद में और मेरा ग्रेजुएशन सब कुछ कंप्लीट हो गया था और मैं ट्रेन से घर जा रहा था. पता नहीं ये क्यों खामोशी सी है, सब साथ में है पर लगने लगा है खालीपन सा. हो चुका हो सब कुछ खत्म जैसे. मंजिल से तो हमेशा रही है मोहब्बत पर क्या करे रस्तों से इश्क कर बैठे. जहाँ जाने की रहती थी दिलो जान से तमन्ना अब वो भी हमें दस्तक न दे रही. जाने दे भी ना सकते और उनको बोलना जाने दे भी नहीं सकते और जुदा भी नहीं कर सकते. ना चाहते हुए भी छोड़ना पड़ेगा इन्हें जो दिल के थे बहुत करीब. दिलो दिमाग में ख्याल तो कई है, दिलो दिमाग में ख्याल तो कई है मगर मत पूछना हमसे क्योंकि हमें खुद को मालूम नहीं. वाह. क्यों हो मायूस तुम ये पूछती है निगाहें तेरी. क्यों हो मायूस तुम ये पूछती है निगाहें तेरी. अब तुम्हें क्या ही बताए पढ़ लो ना आंखें मेरी. ये दूसरी शायरी कहना चाहूँगा. तेरा पहले खैर मकदम करना नुमाया लगता है. तेरा पहले खैर मकदम करना नुमाया लगता है. तेरी मुसर्रत देख गुमशुदा न हो जाओ. तेरी मुसर्रत देख गुमशुदा न हो जाओ इसीलिए नजरअंदाज भी कर देता हो. पर तौहीन ना किया कर मेरी नजरअंदाजगी का. पर तौहीन ना किया कर मेरी नजरअंदाजगी का. तेरा मुझे याद रखने का बस यही आखिरी तरीका है. वाह. हाँ, एक लास्ट शायरी है. कहना तो बहुत कुछ है पर तुम सुन ना पाओगे. दिल में दफन किए बातों को अपनी चालाकी से बुन नहीं पाओगे. डर है मुझे मुस्तकबिल का, डर है मुझे मुस्तकबिल का. या तो डूब जाओगे मेरे लफ्जों के सौदागर में यूं बुलबुले छोड़ते छोड़ते. लेकिन तुम मशरूफ रहना, लेकिन तुम मशरूफ रहना साहिल की नुमाइशें करने में मेरे जज्बातों को तोड़ते तोड़ते. वाह. So I don't know what's going on with them and what are they writing. So shall we move on to the next perform? Yes. Okay. Let me introduce my co-anchor Shruti Avdar on stage.
सादर करणार आहे. मी सुद्धा औरंगाबादला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि असंच स्त्रियांमध्ये लैंगिक शोषण जे होतं त्यावरती ही जी कविता आहे. आणि त्या मुलीसोबत राहणारे जे असतात त्यांच्यावर किती इफेक्ट होतो आणि त्यांना वाचवायचं असतंय, पण काय घटना घडते हे मी आज एक कवितेच्या माध्यमातून सादर करते आहे. हे त्या काळात लिहिलेलं आहे आणि ही रिअल घटना आहे. धर्म से अधर्म की, कांड से कर्म की, धर्म से अधर्म की, कांड से कर्म की, कथा है नए पर्व की, आज है भारतवर्ष की, कथा है नए पर्व की, आज के भारतवर्ष की, महाभारत रीत हमारी और पांडवों की जीत की, यह कौरव है और पांडव भी, और द्रौपदी की प्रथा है, पर इस द्रौपदी के पास कृष्ण नहीं, यही तो हमारी व्यथा है. वो द्रौपद की कन्या थी, अग्नि से जन्म था, पांडवों की पत्नी वो, अपने कुल का वो रत्न था. मेरी भी एक दोस्त थी, द्रौपदी के समान ही, ना कौरव ना पांडव बनना चाहा मैंने, उसे रखा मैंने सखी ही. यूं बातों ही बातों में अब रात हो गई, तभी बस रुकी, सामने वो झट से सवार हो गई. मेरा एक कदम आगे बढ़ा और उसके 2 कदम पीछे आने लगे. शायद मेरे सामने वाले लड़के उसे सताने लगे. बैठकर यूं साथ मेरे मुझे बार बार देख रही, कपकपाती नजरें उसका हर डर बयां कर रही. तभी अचानक उसकी कंधों पर किसी का हाथ पड़ा और मेरी नजर पीछे. 3 जवान आदमी बैठे हुए और एक बच्चा काम कर रहा था नीचे. तू मैं होने लगी और मेरा भी जोश जगा. तू मैं होने लगी और मेरा भी जोश जगा. मारा कुछ तो मेरे सर पर, पल में मुझे बेहोश किया. मारा कुछ तो मेरे सर पर, पल में मुझे बेहोश किया. रात का माहौल, सड़क थी सुनसान. रात का माहौल था और सड़क थी सुनसान. होश में आते आते सामने दिखने लगा तूफान. वो चिल्ला रही थी जोर से, मैं वाकिफ था इस शोर से. वो चिल्ला रही थी जोर से, मैं वाकिफ था इस शोर से. किसी ने छुआ था, किसी ने नोचा भी. क्या होगा उस पल अब, ना उसने कभी सोचा भी. बदन पर से हर कपड़ा एक एक उतर रहा. टूट रहे अरमान सारे जरा जरा बिखर रहा. कहा जाए ये देश वही जहाँ नारी को देवी कहे. औरत तो दूर की बात है, इंसान तक ना समझा उसे. कोई बना विभीषण जिसने वस्त्र खोलकर हर बार है. कोई बना दुर्योधन जिसने समझा औरत जांघा का उपहार है. कृष्ण आए वस्त्र देने, लाज रखी सखी की. पास होकर भी मजबूर था मैं, ये कथा थी मेरे रूह की. योगी सेनी होकर भी जब द्रौपदी ने इतना सहा, तो इन जानवरों के बीच कैसे बचती ये निर्भया. इंद्रप्रस्थ की इस धरती पे फिर एक बार युद्ध का ज्वाला छिड़ी. आज भी लाचार है हम, न्याय मांगते द्रौपदी खड़ी. गाणं म्हणतेय. कैसे कटेगा पल हर पल हर पल. पल 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 हर पल हर पल. कैसे कटेगा पल हर पल हर पल. दिल 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 में मची मची हलचल हलचल हलचल. कैसे कटेगा पल हर पल हर पल. कैसे कटेगा पल हर पल हर पल. हो हम सफर लगता है डर. रात कटे ना कभी. हो
Betty, welcome our teachers. Yes. Yes. Show their talent. क्या ना? Teachers, are you ready? Okay. बाद में हमारे टीचर्स का परफॉर्मेंस हम देखेंगे और अभी कौन है बाकी? So let me welcome सुदीप वारे. माईकची गरज नाही का खरंच डायरेक्ट बोल नाही मी जे करणार आहे त्याला डायरेक्टच बोलायला लागेल नाही तर तुमच्या सगळ्यांचे कान प्रॉब्लेम होऊ शकतो कानात तर सगळ्यांनी मिमिक्री ऐकली आहे सगळ्यांनी सरांची पण ऐकली खूप चांगली होती तुम्ही अशा लोकांची मिमिक्री करा ज्यांना तुम्ही रोज बघता आणि रोज अमेरिका करता जसं एक उदाहरण मी देऊ शकतो आमच्या इथे एक रामू नावाचा भाजीवाला आहे तर तो जेव्हा येतो तेव्हा माझी आई मला आवाज ऐकताच सांगते की भाजीवाले काका आले तर त्यांची स्टाईल कशी मी मला सांगतो ते ऐकून मी त्याला एकदा विचारलं होतं नेमकं तुम्ही हिमेश रेशमियाचे नातेवाईक लागता काय अनुमानित तुमच्या घरात कोण शिकवतो वगैरे तर अजून पण पुढे ते असे सांगतात आलू आहे गोबी ते झालं आता ठीक आहे यांचं झालं भाजीवाले तर सगळे ओळखतात आता दुसरं आहे की भंगारवाले जेव्हा आमच्या बिल्डिंग मध्ये येतात आमच्या बिल्डिंगच्या बाहेर मस्त बोर्ड लावलाय सेल्समॅन फेरीवाल्यांना अलाउड नाही पण तरी ते न वाचता येतात कारण जर त्यांना वाचता आलं असतं तर ते फेरीवाले बनले असते का तो पण एक मुद्दा खूप मोठा आहे तर त्यांचं काय असं म्हणणं असतं फॅन द्या फॅन अरे ट्यूब द्या कुठलेही पण चालेल रद्दी असेल द्या इंग्लिश पेपर द्या हिंदी पेपर द्या आणि मराठी पण द्या त्यांना वाचता नाही येत कदाचित त्यामुळे ते पेपर मागत असतील कारण आम्ही तर वाचत नाही आम्ही वाचला असतं तर आम्ही खरंच अजून खूप पुढे गेलो असतो धनश्री. मी एक शेर ऐकवणार आहे पण नंतर ऐकवते आधी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मराठी भाषा एवढी कठीण काय खरं तर मराठी भाषा ही गमतीची भाषा आहे आणि ती जशी वळली तशी वळणारी भाषा आहे ते एक मी असंच मला सुचत होतं की ज्यावेळेस आपले यमक पण जुळतात तरी यमक जुळले की हळूहळू कविता पण व्हायला लागतात आणि काही वेळेस नाहीच कविता झाली तरी त्याचे यमक छान जुळतात आपले मराठीचे तर मी भाषेची गंमत म्हणून तुम्हाला ऐकवते छोटीशी एक लिहिलेलं आहे मी एक जर समजा आपल्याला कुठल्या तरी पाहुण्याला आमंत्रण द्यायचं आहे तर आपण एक कसं सांगू शकतो जर भाषेची गंमत त्याला गमतीतून सांगायचं असेल तर देतो तुम्हास आमंत्रण आमच्या निवासस्थानी करावे तुम्ही आगमन तुम्ही येताच बैसावयासी तुम्हास देऊ आम्ही आसन आसनावरी बैसुनी करावे तुम्ही भोजन उदरभरण झाल्यावरी जाऊन करावे शयनगृही मग तुम्ही शयन होताची निद्रा पूर्ण मग स्वगृही जाण्यासाठी होऊन मार्गस्थ करावे तुम्ही मार्गक्रमण म्हणजे तुम्ही या बसा खा आणि जा हे असं आपण यमक जुळतात म्हणून आपण या मराठी भाषेच्या गमतीतून हे सांगू शकतो आणि एक शेर लिहिला होता मी मला तो असाच म्हणजे बऱ्याच 2-3 महिन्यापासून जरा मला लिहावासा वाटत होता शेवटी तो झाला पूर्ण तो मी सादर करते शेर नाही म्हणता येणार पण ठीक आहे आपण त्याला काय नाव द्यायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा छोटासा आहे ते हूँ तो बहुत बुरी में पर दो चेहरे नहीं रखती हूँ तो बहुत बुरी में पर दो चेहरे नहीं रखती मुंह पर कुछ और मन में कुछ ऐसी सोच नहीं रखती प्यार से दिलों को जीतना भी जानती हूँ गुस्सा आए तो गुस्सा भी करती हूँ बात चाहे अगर कुछ भी हो सामने बोलना जानती हूँ अगर हो जाए किसी से नफरत तो मुंह नहीं लगती हूँ तो बहुत बुरी में पर जनाब दो चेहरे नहीं रखती हूँ जास्त वेळ न घालवता मी सुमितला इथे आमंत्रित करते की एक जे टॅलेंट सादर थँक्यू श्रीती थँक्यू स्वाती आदरणीय श्रेय सर स्वप्नील सर मित्रांनो आणि उपस्थित तुम्ही सर्व आज टॅलेंट शोचं आपल्या इथं आयोजन केल्यानं त्याचा सहभाग होता खरंच खूप छान वाटतं मी आज तुमच्यासमोर काही बॉलिवूडचे 2 गाणे पेश करणार मिक्समध्ये असतील सो
साची साची तेरी नजरें एक दर्पण दे दे मन की खबरें एक दर्पण अंदरों में कुछ ना पहाड़ नैनों ने कह दिया तूने तो घर में छोड़ के आए घर में छोड़ के आए जिया बातें ये कभी ना तू भूलना कोई तेरे खातिर है जी रहा जाए तू कहीं भी ये सोचना कोई तेरे खातिर है जी रहा हम जहाँ जाए गम तो ना हो तू जहाँ जाए गम तो ना हो कैसे करे हम उसको गया बातें ये कभी ना तू भूलना कोई तेरे खातिर है जी रहा जाए तू कहीं भी ये सोचना कोई तेरे खातिर है जी रहा सगळे सिंगिंग पोएटिक हेच करता यार कोणी डान्सर नाहीये का आपल्यात डान्सर नाहीये अभी क्या प्ले घर मोरे परदेसी आओ अर्पिता अर्पिता कम ऑन या कोणीतरी टेबल अरे हाँ सॉन्ग कवितेचा आशय चांगला होता, पण तुम्हाला कविता सादर ज्याने केल्या त्यांना मेहनत घ्यावी लागेल. कविता सादर करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कोणतीही गोष्ट ज्यावेळी तुम्ही सादर करता त्यावेळी ती योग्य प्रकारे पोचवली पाहिजे, हे लक्षात ठेवलं. त्यामुळे त्याच्यावर मेहनत घ्या. आशयाच्या दृष्टीने खूप चांगलं होतं, शब्दाच्या दृष्टीने खूप चांगली निवड होती. पोवाडा ऐकला तिथेही ते सांगायला लागेल की छान गात होती. पोवाडा एकार्थी शब्दफेक चांगली होती, पण घाई होती. तेव्हाचा विशिष्ट वेळेत संपवायचं असं काही हे दिलं होतं का की इतक्या वेळेत संपवला पाहिजे, घाई होती. ज्यावेळी तुम्ही इथे ही संधी असते की आपल्या काय नेमकं आपण करतो आहोत हां ते स्वतःच बघितलं पाहिजे. हां तर सादर तर छान केलं. त्याची शब्द योजनाही चांगली होती, शब्द पेच चांगली होती, फक्त घाई होती. त्याच्यावर नियंत्रण ठेवायला
असताना स्वप्नील सर परवा शनिवारी कार्यक्रमाला नव्हते. सो मला एक खूप छान गोष्ट शेअर करायची आहे. आम्ही दोघंही सर पण थोडासा अभिप्राय सांगणार आहेत. सो वी अटेंडेड वन प्रोग्राम ऑन सॅटर्डे अँड बिफोर that morning I was very upset with all the students and you are aware why. So when we went for the program and जब हम वो प्रोग्राम से बाहर आए तो मुझे मेरे सारे बच्चे एक दिखे, पॉजिटिवली दिखे और देयर वाज नो ग्रुपिज्म. सब बच्चे पॉजिटिवली एक साथ थे एंड दैट वाज अ वेरी वेरी हैप्पी डे. सो आई वांट टू अपील कि इसके बाद भी ये पॉझिटिव्हिटी आप सबके बीच में रहनी चाहिए. यू विल मिस दीज डेज. आत्ता तुम्ही ज्या कविता लिहिताय, मित्र मैत्रीण प्रेम, जे काही रंग तुमच्या कवितेतून येत आहे, आई थिंक दिस बॉन्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ये बॉन्ड नहीं होगा, ये फीलिंग नहीं होगी, तो आई डोंट थिंक यू विल रिमेंबर ईच अदर आफ्टरवर्ड्स. ओके, सो दिस इज अ व्हेरी स्पेशल टाईम फॉर ऑल ऑफ यू. जी सेकंड इयरची मुलं आता बाहेर पडत आहेत, ज्यांच्याकडे खूप आता 1-2 महिने राहिलेले आहेत. सो आय थिंक तुमच्यासोबत असलेला माझा बॉन्ड मला स्पेशल वाटतो, कारण इतक्या कमी वेळात तुम्ही सगळी मुलं मला तुम्ही सामावून घेतलं आहे असं मी म्हणेन. मी तुम्हाला नाही, कारण मी शेवटच्या पिरियडमध्ये आली आहे. सो थँक्यू फॉर दॅट अँड आय थिंक ऑल ऑफ यू, आय विश की तुम्ही सगळे एकत्र राहाल आयुष्यभर. आजचे सगळे परफॉर्मन्सेस खूप छान होते आणि आय थिंक पोवाडाही खूप छान होता, गाणी छान होती, तिचाही आवाज खूप गोड आहे आणि प्रत्येकाने जे काही लिहिलं आहे खूप थॉटफुली केलं आहे. अर्पिता छान नृत्य करतेच, पण आज तिने एक मी सरांना म्हणतात ना, डान्सरला असं थोडं लागतं की कर ग, करा रे, करा रे असं म्हटल्याशिवाय त्यांना असं ते हातून येत नाही. सो आम्हाला तिला छान असं म्हटलं, ती आली सुद्धा आणि खूप छान तिने केलं. धनश्रीनी खूप उत्स्फूर्तपणे छान शेर आणि सादर केलं. सो आय थिंक ह्याच मेमरीज आयुष्यभर राहतात, हेच ते क्षण असतात. ओके, सो आम्हाला एक शिक्षक म्हणून खूप आनंद होतो. आम्ही तुमच्यामधून हे जगत असतो. So that is why it said that teacher is the only profession where you always remain young, because you are always with the young. Okay? So I think आजचं खूप छान आयोजन झालं आहे आणि पुढच्या वर्षी हीच एनर्जी ठेवा आणि जे विद्यार्थी बाहेर पडणार आहेत त्यांनी परत इकडे ह्याच भावनेने बघा. ओके, येस सर, तुम्हालाही थोडंसं बोलून मग आम्ही बाहेर पडतो आणि मग यू कॅन कंटिन्यू विथ द रीड. ओके, मॅडमने ऑलरेडी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. छान वाटलं तुमचे आज परफॉर्मन्स पाहिले. बऱ्याच जणांना असं लेक्चरमध्ये पाहणं आणि असं टॅलेंट समोर दाखवून पाहणं याच्यात फरक असतो. म्हणजे काही जण असे शांत असतात, बोलत नाही आणि इथे मग छान परफॉर्मन्स केला की एक वेगळं काय होतं परसेप्शन की अरे हा असं आहे, ही अशी चांगलं आहे. सो इट्स अ होलिस्टिक लर्निंग प्रोसेस. डोंट स्टिक टू ओनली लेक्चर्स, असाइनमेंट्स, एकेडमिक्स, पास हो जाना. लाइफ में बहुत कुछ आएगा. अभी तो एक अर्ली स्टेज है, देन लाइफ रिस्पॉन्सिबिलिटीज एंड ऑल. तेव्हा ह्या गोष्टी खूप, ह्या मेमरीज खूप छान असतात. अभी हम पास आउट होके अराउंड 15 ईयर्स हो गए जब हम मास्टर्स में थे. स्टिल वी हैव आवर ग्रुप. टाइम नहीं मिलता किसी को. 2-3 लोग भी आए ना पुणे में, मिलते हैं, शेयरिंग करते हैं, अच्छा लगता है. तो कीप इट अप. कल बर्थडे था, आज आपने इतना अच्छा गिफ्ट दिया है, सो और क्या चाहिए. थैंक यू वेरी मच. कंटिन्यू.